हॅलो फ्रेंड्स, आजच्या भागात 35 माणसांसाठी संपूर्ण स्वयंपाक कसा करायचा याची स्टेप बाय स्टेप डिटेल रेसिपी आपण बघणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, रेसिपी आवडली तर लाईक करा, बेल आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून नवीन रेसिपी अपलोड केली की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येईल। चला तर मग सुरुवात करूया। त्यासाठी आपण इथे घेतलेले आहे वांगा बटाटा, आपण भाजी करणार आहोत। इथे सुकी भाजी आपल्याला करायची आहे। वांगे छान धुवून चिरून पाण्यामध्ये घालून ठेवलेले आहेत। एक मोठं पातेलं तापायला ठेवलेलं आहे, त्यामध्ये आपण तेल घालायचं आहे। इथे अर्धा किलो तेल मी वापरलेलं आहे। 500 ग्रॅम तेल घातलंय। तेल छान गरम झाल्यानंतर 2 चमचे बडीशोप घालायची आहे, 2 चमचे जिरे घालायचे आहेत, 2 मूठ असा कढीपत्ता आपण धुवून चिरून घेतलेला आहे तो घालायचा आहे। प्रत्येकी 2-2 चमचे आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट घालायची आहे। हा सगळा मसाला बारीक गॅसवरती छान असा आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे। इथे 1 किलो कांदा छान असा बारीक चिरून घेतलेला आहे। बारीक चिरलेला कांदा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला। गोल्डन कलरचा कांदा होईपर्यंत आपण कांदा छान परतवून घेतलेला आहे। त्यानंतर अर्धा किलो टोमॅटो बारीक चिरून घेतले होते ते सुद्धा यामध्ये घालायचे आहेत। चवीनुसार मीठ घालायचं आहे। 4 चमचे हळद घातलेली आहे। लाल तिखट साधारण 50 ग्रॅम आपण इथे घातलेलं आहे। एक मूठभर गरम मसाला घालायचा आहे। तिखटाचं प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकतो। आता हा छानपैकी मसाला हा सगळा फ्राय करून घ्यायचा आहे। इथे मी गॅस बारीकच ठेवलेला आहे। छान टोमॅटोला पाणी सुटेपर्यंत आपण मसाला फ्राय करून घेतलेला आहे। आता तुम्ही इथे बघू शकता बटाटे जे धुवून इथे सोलून घेतले होते आपण, बटाटे हवे त्या आकाराचे आपण चिरून घेतलेले आहेत। 1.5 किलो असा हा बटाटा आहे। व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे जेणेकरून मसाल्यामध्ये एकजीव होईल। आता त्यामध्ये आपण मस्तपैकी धुवून ठेवलेले सगळे वांगे यामध्ये घालायचे आहेत। व्यवस्थित फ्राय करायचे। फ्राय झाल्यानंतर बारीक गॅसवरती 10 मिनिटं आपल्याला भाजी छान अशी वाफवून घ्यायची आहे। मध्ये एकदा आपल्याला हलवून द्यायची आहे आणि मग आपण 10 मिनिटं झाकण ठेवून वाफ काढून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता 10 मिनिटानंतर मी झाकण काढून बघितलंय, छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे। त्यावरती आपण भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे। आता आपण डाळ करूया। त्यासाठी एक पातेलं तापायला ठेवलेलं आहे, त्यामध्ये आपण पाव किलो तेल घालायचं आहे। एक मोठी मूठभर अशी राई मी यामध्ये घातलेली आहे। मूठभर जिरे घालायचे आहेत। छान तडतडल्यानंतर धुवून ठेवलेल्या कढीपत्त्याची 15 ते 20 पानं घातली आहेत। 2-2 चमचे आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट घातलेली आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे। व्यवस्थित छान फ्राय झाल्यानंतर अर्धा किलो टोमॅटो बारीक चिरून घेतलेले घालायचे। त्यामध्ये हळद घालायची आणि इथे 1.25 किलो अशी तुरीची डाळ मी शिजवून घेतली होती कुकरमध्ये, ती डाळ आपण यामध्ये घालायची आहे। वरून सुक्कं खोबरं मी घातलेलं आहे, कोथिंबीर पेरायची आहे आणि छान अशी उकळ काढून घ्यायची आहे। अशा प्रकारे छान असं 35 माणसांसाठी वरण आपलं तयार आहे। आता भात करण्यासाठी इथे मोठ्या पातेल्यामध्ये मी पाणी उकळत ठेवलं होतं। इथे आपण 2.5 किलो तांदूळ धुवून घेतलेला आहे, बारीक कोलम तांदूळ आहे। पाण्यामध्ये मीठ घातलंय, त्यामध्ये 2 चमचे असं तेल घातलेलं आहे। छान उकळीच्या पाण्यामध्ये आपण तांदूळ घालायचे आहेत। आता तुम्ही बघू शकता तांदूळ असं छान शिजत आलेला आहे। यातलं थोडंसं पाणी कमी झाल्यानंतर बारीक गॅसवरती झाकण ठेवून आपण 10 मिनिटं असा भात वाफवून घ्यायचा आहे। 35 माणसांसाठी 2.5 किलोचा भात पुरेसा होतो। आता तुम्ही बघू शकता छान असा आपला भात तयार झालेला आहे। आपण आता इथे कोशिंबीर करून घेऊयात। कोशिंबीर करण्यासाठी काकडी मी इथे सोलून बारीक चोचून घेतलेली आहे। इथे अर्धा किलो काकडी घेतलेली आहे, अर्धा किलो टोमॅटो घेतले, दोन्ही छान बारीक चिरून घट्ट असं पिळून घेतलेलं आहे। त्यामध्ये 1 चमचाभर आपल्याला मिरचीची पेस्ट घालायची आहे, 100 ग्रॅम दाण्याचं कूट घालायचं आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे, पाव किलो असं दही घालणार आहोत। वरून कोथिंबीर घालून छानपैकी अशी एकजीव करून घ्यायची आहे। अशा प्रकारे झटपट अशी आपली चविष्ट कोशिंबीर सुद्धा तयार आहेत। 35 माणसांसाठी आपल्याला आता पोळ्या करायच्या आहेत। तर इथे मी 35 माणसांसाठी साधारण माणसी 2 प्रमाणे 70 पोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत। 2 किलोमध्ये या पोळ्या तयार होतात। त्यानंतर 35 माणसांसाठी माणसी 2 प्रमाणे 70 गुलाबजाम घ्यायचे आहेत। रेसिपी आवडली तर लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा।